विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निकालानंतर बच्चू कडू यांची प्रतिक्रिया आली आहे। ज्या घराण्यानं पक्ष उभारला त्यांच्या घरी दुःख होणारच, त्यांच्या वेदना सहन कराव्या लागणारच असं बच्चू कडू यांनी म्हटलंय। ही वेळ का आली याचं आत्मपरीक्षण उद्धव ठाकरेंनी करावं असा सल्लाही बच्चू कडूंनी दिला। धनुष्यबाणाचं चिन्ह शिंदेंकडे गेलं, त्यामुळे त्यांच्यासोबत असलेल्या आमदारांना आपलं कर्तव्य सिद्ध करावं लागेल असं देखील बच्चू कडू म्हणाले। आपल्यासोबत आमदार बच्चू कडू आपण त्यांच्याशी बोलूया। भाऊ, आज निकाल लागणार होता आणि अखेर लागला। शिंदे साहेबांची शिवसेना असं निकाल दिला आणि आमदारांचा पण निकाल शिंदे साहेबांचा। आता मला वाटतं 60 का 56 आमदारापैकी 40 आमदार शिंदे साहेबाकडे आहे। 40 आमदार आहे म्हणजे त्या भागातले त्यांच्याजवळ सैनिक पण आहे एकंदरीत। आणि हा तर साधी गोष्ट आहे का 56 पैकी जर 40 आमदार शिंदे साहेबाकडे आहे तर शिवसेना तिकडे आहे, हे स्पष्ट आहे। त्यानं मला वाटतं याच्यात काही नवीन काही नाही आहे। सगळं महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं आणि अनेक आरोपही झालं उबाटा गटाकडून की हे सगळं मॅनेज आहे। निकाल मॅनेज कसं आहे, आखरी मॅनेज आहे तर कोर्ट आहे, न्यायालयीन आपल्याकडे प्रक्रिया आहे सगळी। न्यायालयामध्ये अधिक त्यांना वाव आहेच। हा निकाल जर खोटा असेल तर सर्वोच्च न्यायालयात जाता येतं आणि न्यायालयावर आपण जर आक्षेप घ्यायला लागलो तर मग कठीण आहे। उद्धव ठाकरेंना खूप मोठा धक्का मानला। बरोबर आहे, थोडं दुःख आहेच नाही म्हटलं तरी, कारण ज्यांच्या घराण्यानं ही शिवसेना उभी केली त्यांच्या घरी तेवढं दुःख तर राहणारच आहे। त्या वेदना त्यांना सहन करावं लागेल आणि मग ही वेळ का आली याचं आत्मपरीक्षण करावं लागेल। कुठे चुकले उद्धव ठाकरे असं तुम्हाला वाटतं? मला वाटतं चूक काढण्या एवढा मी तर काही मोठा नाही आहे। प्रत्येकानं आपापली चूक आपापली शोधली पाहिजे। आता मला ते चूक वाटत असेल, त्यांना ते बरोबर वाटत असेल, हे तर काही म्हणजे मी काही त्याच्यातला तज्ज्ञ पण नाही। पण मला असं वाटतं काही ना काही एवढी मोठी गडबड मोठी झाली असेल तर काही ना काही तर चुका झाल्याच असेल, ते एका शिकून झाल्या असेल असं नाही आहे। होते आमदार बच्चू कडू ज्यांनी आजच्या निकालावर सविस्तर प्रतिक्रिया एबीपी माझाला दिली। कॅमेरामॅन अमोल देशमुखचा प्रणय निर्बाण, एबीपी माझा, अमरावती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।